खुशखबर खुशखबर। बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर। 366 दिवसांसाठी 7.45% व्याजदर, 555 दिवसांसाठी 7.40% आणि 777 दिवसांसाठी 7.25% व्याजदर। तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याजदर। मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा। ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे। नमस्कार। जव्हार येथे पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व माझ्या बांधवांना मी नमस्कार करतो। जव्हार या गावाला कालपासून संवाद, संपर्क, हितगुज, चर्चा केली असता आदिवासी विभागाच्या मार्फत या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा उन्नती झाली पाहिजे, वेगवेगळ्या अडचणी त्या दूर झाल्या पाहिजे आणि अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहे ते सुटले गेले पाहिजे। हा सर्व सारांश विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये संकल्प केला 100 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून अनेक प्रभावी योजना पूर्ण करण्याचा संकल्प करावा, असा संकल्प करून मुख्यमंत्री मोदी यांनी आदिवासी विभागाचा आम्ही 100 दिवसाचा बनवलेला प्रोग्राम मुख्यमंत्री महोदयासमोर आम्ही सादरीकरण केला। त्या सर्व प्रोग्रामामध्ये काही ठराविक बाबी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो। पहिला विषय आहे का अनेक वर्षापासून आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी वसतिगृह याच्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही 121 अंदाजे डिजिटल शाळा करणार आहोत, आश्रमशाळा करणार आहोत। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगली गरिबांसाठी योजना राबवली। PM जन्म ही योजना फक्त 45 जातीपैकी 5 जातीसाठी होती। त्याला आपण प्रिमिटिव्ह ट्राईब म्हणतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागानं 45 जातीला त्या योजनेची अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने संकल्प तसा प्रयोग करत आहे। दुसरा विषय आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळेच्या बाबत फार दुरावस्था आहे, याची वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहोत। दिनांक 7 फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळा खासदार, आमदार, सचिव, मंत्री, राज्यमंत्री एक आश्रमशाळा दत्तक घ्यायची आणि दिनांक 7 तारखेला त्या आश्रमशाळेत मुक्कामी जायचं, अशा प्रकारचा आदिवासी विभागाने संकल्प केलेला आहे। आदिवासी विभागाला स्वतंत्र आयोग नव्हता, त्यामुळे मुख्यमंत्री मोदींची परवानगी घेऊन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोगाची निर्मिती करून आदिवासी समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न करतो। एक नाही अनेक आदिवासीच्या विविध योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहोत आम्ही। त्यामुळे आज आढावा घेतला असता, लाभार्थ्याशी संवाद केला असता प्रचंड समाधान झालेलं आहे। डिपार्टमेंटला सूचना केल्या की अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेमध्ये, वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली गेले पाहिजे, प्रवास झाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या। निश्चितच अधिकारी त्या दिशेने वाटचाल करेल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने दिलेलं 100 दिवसाचा टार्गेट
आदिवासी विभाग पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशाच प्रकारचा आढावा बैठकमध्ये सूचना दिल्या आणि निश्चित आदिवासी डिपार्टमेंट पूर्ण करेल अशी अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, आदिवासी आश्रमशाळा प्राधान्यक्रमाने आम्ही ज्या समस्या आहेत ते सोडवणार. DBTचा जो विषय आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून कायमस्वरूपी DBTचा विषय संपवणार, रेग्युलर नियमितपणे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशा प्रकारचा आज निर्णय झालेला आहे. सर, आश्रमशाळाची आपण गोष्टी करतो. आता भरपूर आश्रमशाळा असा आहे की आज मला वाटते स्वतःची बिल्डिंग नाही, भरपूर आश्रमशाळा आहे ते भाड्याच्या तत्त्वानं चालू आहे. दुसरा, आश्रमशाळामध्ये जे रूम आहे जिथे मुलं झोपतात तिथे मला त्या क्षमतापेक्षा जास्त मुलं आहेत त्या क्लासमध्ये या रूममध्ये, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न काय करणार? ज्या ज्या ठिकाणी वसतिगृहासाठी, आश्रमशाळेसाठी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी येणाऱ्या बजेटमध्ये आश्रमशाळा, वसतिगृह बांधण्याचं प्रयोजन नियोजन करणार अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. सर, आश्रमशाळात भौतिक सुविधा तर चांगल्या आहेत, काही आश्रमशाळा नवीन वगैरे झालेल्या आहेत, पण शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आमच्या मोखाडा तालुक्यातील 4 आश्रमशाळा घेतली तर फक्त मुख्याध्यापक होत फक्त कायम शिक्षक आहे, नाही तर सगळे MB वाले, त्यांचंही मानधन वेळेवर होत नाही. महाराष्ट्रामध्ये 13 पेसा अंतर्गत जिल्हे आहे, 59 तालुके आहे. महाराष्ट्रामध्ये 13 जिल्हे आहे, 59 तालुके आहे. च्या अंतर्गत 17 प्रवर्गाची नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने आदिवासी विभाग प्रयत्न करत आहे. काल 3 संवर्गाच्या परीक्षा झाल्या. उर्वरित संवर्गाच्या परीक्षा लवकर घेऊन सर्व ठिकाणी शिक्षक पुरवले जाईल आणि विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापनासाठी त्याचा फायदा होईल अशा प्रकारचा असेल. या भागात माता मृत्यू, बालमृत्यूच्या घटना वारंवार घडतात, त्याची चौकशी होते परंतु कारवाई होतच नाही. अद्याप एकही प्रकरणात कारवाई झालेली नाही. चौकशी करू सांगतो. सर, जे सेंट्रल किचन आहे तिथे काही चपात्या कच्च्या स्वरूपात असतात किंवा जे भात असतं तो थोडा कच्च्या स्वरूपात असतो, त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय असणार? सेंट्रल किचन हा उपक्रम अतिशय चांगला आहे. 2017पासून सेंट्रल किचनचं प्रयोजन असल्यामुळे आज मी जेवण केलं, सेंट्रल किचनचं जेवण होतं. त्या पोळ्या काही खराब झालेल्या नव्हत्या. माझ्यासोबत जेवण करतेवेळी मुलं आणि मुली होत्या आणि लाभार्थी होते. परंतु काय एखाद्या वेळेस काही प्रकार घडला, परंतु सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषक आणि शुद्ध जेवण मिळण्याची दाट शक्यता असते. आम्ही तो कमी अंतर कसं होईल यासाठी प्रयोग करतो, पण सेंट्रल किचनचं जेवण चांगलं राहील. सर, या जव्हार भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे, तर ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य पथक यांच्यावरती काही ठिकाणी आरोग्य पथकावर तर डॉक्टरच नाही आणि MBBS डॉक्टर तर अजिबात नाही. तर ही परिस्थिती आपली सुधारणार आहे, कारण ह्या ठिकाणी माता बालमृत्यू आणि कुपोषण हे प्रकार आरोग्याच्या बाबतीत आम्ही आज आरोग्य, महिला व बालविकास आणि आदिवासी डिपार्टमेंटची स्वतंत्र बैठक घेऊन आरोग्याच्या प्रभावी योजना कशा राहतील, आरोग्याचा उपचार कसा घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. दुसरं साहेब, असं का पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बरेचशी अशी गावं आहेत जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागामध्ये, त्या विद्यार्थ्यांना जायला पावसातनं कसरत करून, अगदी जीवघेणी कसरत करून जायला लागतं. पण पूल जे आहेत 30-54 किंवा 50-54 किंवा आदिवासी उपयोजनेमधून ते मंजूरच होत नाही. गेल्या 3-4 वर्षापासून आज अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पालघर जिल्ह्यामध्ये ॲप्रोच गाव नाही, पूल नाही, रस्ता नाही, असे सर्व गावाचे प्रस्ताव बिरसा मुंडा रस्ता सुधार योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करा. येणाऱ्या बजेटमध्ये घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये गावाला जायला रस्ता नाही, पूल नाही, असा प्रकार पालघर जिल्ह्यामध्ये होणार नाही अशा प्रकारचा ठेकेदार परका झाला का असा एक सवाल आहे. नाही, लाडक्या बहिणीचा आणि झालेल्या कामाच्या पैशाचा काही अर्थार्थी संबंध नाही. खूप खूप धन्यवाद. खावटी यांना चालू करणार का हे सरकार? मागच्या सरकारने 2.5 वर्ष चालवली, त्यानंतर बंद केली. नियोजन करतो.
सर तुम्ही आता तुला एक मिनिट त्याला विचारू दे, त्याला विचारू दे. तुम्ही आता रस्त्याचा विषय काढला. असे काही ब्रिज आहेत आणि असे काही रस्ते आहेत की ज्यांना निधी मंजूर झाली, बिलं निघाली, पण वास्तविकता तिथं रस्तेच झालेले नाही. यासाठी आपण काय करतो? असे काही प्रकरणं असेल तर मला द्या, तात्काळ चौकशी समिती गठीत करून त्याच्यावर कारवाई करील किंवा त्यांना काळ्या देतो. सर ऐका, जव्हार तहसील अंतर्गत त्यांना जन्मनोंदीचे गेल्या 8 महिन्यापासून 300 प्रकरणं प्रलंबित आहेत. रोज सकाळी येतात, लोक जातात, त्याच्यावर काहीच होत नाही. एक तहसील असेल तर आता नोंद घेतो आणि SDO तहसीलदार आहे त्यांना सांगतो हा प्रकार योग्य नाही. सर साहेब, भात पिकाला किती अनुदान देणार? भात पिकाला अनुदान देतात ते किती देणार, कधी देणार? खरेदीनंतर सांगतो मी आज. खरेदी चालू झाली सर, आताच चालू झाली. तुम्ही येणार म्हणून खरेदी चालू झाली. खूप खूप धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.